आम्ही जी लोकांपुढे इलेक्शनला सामोरे गेलो, जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही कशा पद्धतीने आम्ही सांगितलं होतं, मी कॅम्पवर लिहून दिलो लोकांच्या आग्रहासाठी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी प्रवेश केला. पक्षाने जर आम्हाला सांगितलं तुम्ही 2019ला लढायचं, तर पक्षाने आदेश दिला तर मी लढणार. त्यावेळेस आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यानंतर मला त्यांनी सांगितलं काय चाललंय, काय साहेब काय नाही ऐक छान. तर त्यांनी मला सांगितलं की तू चांगला लढला, चांगली मदत मिळली, पण आता कुठेतरी तू समाविष्ट हो. नमस्ते, मी योगेश कुटे. नेतृत्व विशेषच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. इंदापूर तालुक्यामध्ये काल एक मोठी राजकीय घडामोड घडली आणि या घडामोडीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती प्रवीण भैया माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. ज्या भाजपला इंदापूरमध्ये काही वर्षांपूर्वी स्थान नव्हतं, ज्या भाजपसाठी इंदापूर हा थोडासा दुष्काळी तालुका असं समजूया मतांच्या बाबतीत देखील, पण त्या ठिकाणी प्रवीण भैया यांच्यासारख्या एका तरुण नेतृत्वानं त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. या प्रवेशामागची कारणं काय, पुढची इंदापूरची बदलणारी समीकरणं काय आणि खरोखरीच भाजप पुणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये विशेषतः कशा प्रकारे पावलं टाकत आहेत याचा आढावा आपण या मुलाखतीमध्ये घेणार आहोत. प्रवीण भैया, तुमचं लेखसोबत खूप खूप स्वागत. नमस्कार. कालचा भगव पंचायत कसं वाटलं? एकदम छान वाटलं. बरं. कारण की तो जो भगवा पंच आहे तो आपला वारकरी संप्रदायाचा पंच आहे. बरोबर. आणि जसं आपण पंढरपूरला जातो किंवा आपलं त्या टाईप आम्हाला वाटलं. बरोबर. राणे तुमची जी कारकीर्द आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळी जे नाजिद पवारांच्या शरद पवारांच्या जवळ होता. मग अशा वेळेस साथ सोडताना आणि नवीन पक्षात जाताना आपण तो नवीन शोरी हे आपल्याला रुजते का, भावते का, याचा तुम्हाला विश्वास आहे का? हो आहे, निश्चित आहे. शेवटी माणूस हा कर्तृत्व आणि मोठा असतो. बरं. कुणी का असं बरोबर. पहिल्यांदा काम करावं लागतं, वरून करावं लागतं, वेळ द्यावं लागतं. बरं. तर ते पुढचं फळ ठिकाणी आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्र असो, व्यवसाय क्षेत्र असो, बरं, त्या दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी असतं. बरं. आणि त्यासाठी जी आपल्याला मेहनत म्हणतो आपण, ती काही घ्यायची आपली तयारी आहे. ओके ओके ओके. पण तुमच्या काळामध्ये जर पाहिलं तर तुम्ही इंदापूर विधानसभेची निवडणूक 2025-24 दरवेळी होती. तुम्हाला चांगली मतं 40,000 मतं मिळालेली होती. मग ही जी मतं आहेत तुम्हाला असं वाटतं का कुठे जिल्हा परिषद किंवा ज्या नगरपालिका इंदापूरची होईल त्या ठिकाणी इंटॅक्ट करायचं की त्याच्यामध्ये वाढ होईल? 100%. बरं. आता लक्षात घ्या की मी किंवा माझा परिवार याचा जो वारसा आहे तो सातत्यानं आम्ही बघा एक 40 वर्ष झालं का माझे वडील सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथ दादा मान आहे. त्यांचं पूर्ण यांची सुद्धा राजकीय आणि सामाजिक कारकीर्द माझ्या वडिला आदरणीय दादाची मोठी आहे. त्यांनी देखील जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केले, राज्यस्तरीय अध्यक्ष काम केले. आणि सगळ्यात महत्वाचं आदरणीय दादांनी आमच्या शेतीपूरक व्यवसाय इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केले. त्याच्यामध्ये आदरणीय दादांनी दशरथ दादा माने माझ्या वडिलांनी 2002ला सोनाई ग्रुपची स्थापना केली. बरोबर. सोनाई ग्रुपची स्थापना करून इंदापूर तालुक्यामध्ये अगोदर 50,000 लिटर सुद्धा दूध रोज त्या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये नव्हतं. परंतु दादांनी जेव्हा संस्था स्थापन केली तेव्हा ती संस्था 13,000 लिटरपासून दूध संघटना या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये सुरू झाली. आणि आज फक्त इंदापूर तालुक्यामध्ये 5 लाख लिटर दूध हे इंदापूर तालुक्यामध्ये प्रोड्यूस होते. म्हणजे लोकांना शेतीपूरक व्यवसाय, शेतीला जोड बनवणे सोनाई चांगल्या पद्धतीने निर्माण झालं. आदरणीय दादांनी सोनाई ग्रुप स्थापन केले, शेतीपूरक व्यवसाय निर्माण केली. हे समजा सोनाई डेअरी असेल, सोनाई पशुपती असेल, सोनाई मेडिकल ऑइल कंपनी असेल, या सगळ्या कंपनीच्या माध्यमातून आमच्या इंदापूर तालुक्यात जी काय तरुण आहे, जे सुशिक्षित बेरोजगार होते, योगेशजी आता 10,000 आमचे तरुण सहकारी सोनाई ग्रुपमध्ये जनरेशन केली. गुंतवणूक चांगली आमच्या तालुक्यामध्ये आली. आणि आज हे जर सोनाई ग्रुप उलट तिथं बेरोजगार असतील त्यांना आजूबाजूच्या तालुक्यामध्ये बारामती, पुणे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये नोकरीसाठी जावं असं. परंतु आज त्याच तालुक्यामध्ये बरं एक व्यवसाय निर्माण झाला, त्यांनाही तिथं फायदा झाला. एम्प्लॉयमेंट आपण तालुक्यामध्ये जनरेट. बरोबर. आणि जो शेतीपूरक व्यवसाय बरोबर आज दुधाला सुद्धा मोठा म्हणजे आज जवळपास महाराष्ट्रात सोनाई
तुला दूध येतं जवळपास 30 लाख लिटर प्रदेशन. 230 लाखाची सर्व. ओके. हे शेतीपूरक व्यवसाय. बरं. आता हा जोडधंदा आहे. शेतीला जोडधंदा असला पाहिजे. जर आपण शेती करत असतो, फळबागेचा ऊस असेल, डाळिंब असेल, तर त्याला जेव्हा शेती दूध व्यवसाय आपण करतो तेव्हा तो व्यवसाय असा आहे की 10 दिवसाला आपल्या घरी यायला पैसे येतात. बरोबर. आणि ते कॉन्स्टंट चालणारा व्यवसाय. आणि मार्केटमध्ये पत होती. कोविड काळामध्ये सगळे व्यवसाय बंद होते, सगळे विश्व ठप्प होतं. एकमेव व्यवसाय सुरू होता तो म्हणजे दूध व्यवसाय. त्याचे पैसे 10 दिवसाला येतात. ओके. आणि त्यामुळे यातून जे होणारे पदार्थ आहेत हे पूर्ण कोल्ड स्टोरेजला गोडवानला जातो. हे पुढे किती रुपयाला विकणार आहे त्याला एक्सपायरी डेट असते दुधाच्या प्रोडक्टला. 1 वर्षाच्या आतमध्ये जर नाही विकलं तर ते आपल्याला प्रोडक्ट सगळे आपल्याला नष्ट करावे लागले असते. परंतु आदरणीय दादांनी कोणत्या गोष्टीचा विचार न करता आता संकट आलेलं आहे ते दुधाचे प्रोडक्ट बनवून पुढे काय करायचे होऊन शेतकरी राजाला आपण जबरदस्त केली पण रिस्क घेतली. ओके. त्यावेळेस रिस्क खूप मोठी होती. जर एक्सपायर डेट म्हणजे लॉकडाऊनच उठलं नसतं तर काय तर उद्या कधी लॉकडाऊन उठणार आहे बरोबर आपल्याला काही त्याची कल्पना नव्हती. परंतु ते लॉकडाऊन उठलं आणि वर्षाच्या आतमध्ये परत आल्यावरती आलं. आठवण की कोविड काळामध्ये कुठला व्यवसाय सुरू होता बरोबर. दुधाचा आणि जीवनाश्यक लोक दुसरा कुठलेही व्यवसाय या ठिकाणी सुरू त्यातून दवाखान्याला पैसे करून सगळे सरकारला लागायचे, हॉस्पिटलला पैसे लागायचे. आणि भयानक परिस्थिती त्या काळात म्हणजे हा जोडधंदा या ठिकाणी टिकला म्हणून शेतीला जोडधंदा निर्माण झाला. आणि त्यातून या व्यवसायाच्या माध्यमातून आम्हाला अनेक लोक अनेक सरकारी लोक जोडली गेली. ओके. आणि ही जोडली गेल्यामुळे अनेक वैयक्तिक सुख दुःख आमचा परिवार असेल मी असेल आणि पहिल्यापासून 20-30 वर्षापासून सातत्याने लोकांच्या मध्ये आमचा परिवार वगैरे निश्चित असतो. बरं. मीही तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदेचे बरोबर बांधकाम सभापती म्हणून काम. बरोबर. त्या दरम्यानच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी सभापती असताना इंदापूर तालुक्यामध्ये आणला. बरं. आणि आणल्यानंतर एक कार्यकर्त्याची फळी इंदापूर तालुक्यामध्ये तयार झाली. ओके. तयार झाल्यानंतर तुम्हाला तर म्हटलं सगळं जे लोकसभेला काय झालं विधानसभेला काय झालं या गोष्टीचं तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आता 2024 सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण काही करून विधानसभेला सामोरे गेलं पाहिजे. ओके. आणि आपण विधानसभा लढवली पाहिजे. ओके. कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी जनतेच्या आशीर्वादाने हो मी इंदापूर विधानसभेला सामोरे गेलो. लोकांच्या आशीर्वादाने या अपक्ष म्हणून लढलो. परिवर्तन विकासाला म्हणून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी उभा केली. माझ्या बरोबर मार्केट कमिटीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील असतील, बाबासाहेबजी चौधरी साहेब असतील, अनेक सहकारी आमचे आम्ही सगळे एकत्रित म्हणून लढलो. आम्हाला 40,000 मतांनी या ठिकाणी पडलं. पण अपक्ष लढलो म्हणजे अपक्ष जेव्हा आपण उभा राहतो तेव्हा एक मतापासून सुरुवात करावं. खरी गोष्ट एक मतापासून. बरोबर. आमच्याकडे चिन्ह नव्हतं. बरोबर. आमच्याकडे पक्ष नव्हता. आमच्याकडे कोण नेता नव्हता. तरी देखील सर्वसामान्य माणसाच्या जीवावरती आम्हाला चांगलं मताधिक्य पडलं. तसं हे इलेक्शन पाहिलं की बघा महाराष्ट्रात किती अपक्ष आमदार निवडून आले. कोणीच नाही. म्हणजे हा जो ट्रेड होता तो पक्षाचा ट्रेड नव्हता. बरोबर. हा पक्षाचा ट्रेड होता. त्यात लाडक्या बहीण या सगळ्या गोष्टी महायुतीची एक लाट या ठिकाणी निर्माण अंतस्थ लाट होती. बरोबर. तुम्हाला जाणवली नाही. परंतु मग आम्हाला एवढं मताधिक्य जेव्हा मिळालं तेव्हा आम्ही 6 महिने तेच आम्ही आपलं सामाजिक काम करत राहिलो. परंतु तालुका पातळीवरती अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अडचणी काय अडचणी म्हणजे सार्वजनिक अडचण कोण अडचण निर्माण करत नाही. वैयक्तिक कोण अडचण निर्माण करत नाही. परंतु लोकांना काय तहसील कचेरीतली कामं असतील, तहसीलमधली कामं असतील, ग्रामपंचायत लेवलची काय कामं असतात, सार्वजनिक लेवलवरची काही पाण्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, तुझी बेरोजगाराचे प्रश्न असतील. आता काय उद्योग जर आपल्या तालुक्यात आपल्याला आणायला आपण आणू शकतो. आपल्या काय आपल्याला असं वाटतं की आपण या अशा पद्धतीने या ठिकाणी एक संकल्प केला किंवा आपल्याकडे ती ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करून आपण एखादी संस्था उभी करू शकतो. त्यासाठी सरकारची मदत असणं गरजेचं आहे. वेळेवर शेतकऱ्यांना आमचं खडक वाचलं त्याचं पाणी बरोबर ते जर वेळेत आवडतं जर पाहिजे असेल तर आपण कुठंतरी एक आता जे माहितीचे जे आमदार आहेत तुमचे इंदापूर तालुक्यात ते सक्षमपणे काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. अर्थात म्हणजे आमचं एवढंच म्हणणं की आम्ही जी लोकांपुढे या इलेक्शनला सामोरे गेलो जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं
तर आम्ही कशा पद्धतीने आम्ही सांगितलं होतं, मी स्टॅम्पवर लिहून दिलं होतं हम्म. की तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी जो मानधन मिळतं 5 वर्ष हे मी दवाखान्यासाठी त्या ठिकाणी खर्च करेन. त्याचबरोबर आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या इथल्या तरुणांना आणखी 5,000 तरुणांना 5 वर्षामध्ये एम्प्लॉयमेंट मी देईन असा एक विश्वास मी सगळ्यांना दिला होता. परंतु झालं आता शेवटी जनता जनार्दनाच्या जो निकाल असेल, कौल असेल तो आपण मान्य केला पाहिजे, तो आम्ही मान्य केला. बरोबर. आणि मग सामोरे गेलो आम्ही इलेक्शन जनतेच्या सगळ्याच्या आग्रहावर. पण तुम्हाला सांगितलं की अडचणी यायला लागल्या, अडचणी यायला लागल्यावरती सगळी कार्यकर्ते किंवा सगळ्यांचा आग्रह झाला की आपण कुठेतरी मूळ हे पक्षामध्ये कुठेतरी सामोरं या ठिकाणी झालं पाहिजे. बरं. आणि मग जेव्हा अशी गोष्ट हे आहे तेव्हा आमच्या समोर एकच असा पक्ष दिसला भारतामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्यात शक्तिशाली भारत, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जो संकल्प आहे की आपण शक्तिशाली भारत या ठिकाणी बनवणार. त्यांनी ठरवलेलं आहे की आता जीडीपी सुद्धा आज आपली 4 नंबरला जीडीपी आहे, की 3 नंबरला पुढच्या 3 वर्षाच्या ठिकाणी 100% येणार. तर मग आपण त्यामुळं महाराष्ट्राचे प्रतापगड मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही या निमित्तानं अनेक वेळा या ठिकाणी भेटलो. म्हणजे ते मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो. नरसिंहपूरला त्यांचं ते ग्रामदैवत तिथं मी भेटलो. पण आणि असं बोललं जातं की जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत, तुम्ही ठीक आहे स्वतः व्यवसायाला मोठा केला की त्यांना सत्ताधारीचे पक्ष आहेत किंवा सरकार जे आहे तुमच्याकडनं कोणत्या अडथळा निर्माण होईल, कोणता त्रास होऊ नये यासाठी ते सत्ताधारी पक्ष जात असतात. तुमचं त्याच्या पाठीमागे ते काही लॉजिक होतं का? आता योगेशजी आमचं एकतर कुठलं सुदगिरणी नाही, डीएड कॉलेज नाही, बीएड कॉलेज नाही, कोणती सहकारी संस्था म्हणजे ही नाही. आम्हाला कुठल्याही त्या स्वरूपामध्ये संस्थेला त्या काही अडचणी असतात काय कशाची आम्हाला ती नाही. शेतीपूरक व्यवसाय आमचे या ठिकाणी आहेत, जे आहेत ते व्हाईट कॉलर आमचे व्यवसाय आहेत. कोणी काय म्हणलं आम्ही व्हाईट कॉलर व्यवसाय आहे. बरं. आणि आमच्या वडिलांनी आदरणीय दशरथदा मान्य अतिशय 2002 साली रोपटे त्यांनी या ठिकाणी लागलो. बरं. त्यात वटवृक्ष झालेला आहे. आणि अतिशय कुणी जरी काय म्हणलं तरी आम्हाला त्यामध्ये कसली अडचण नाहीये. तुमचा जी दावा आहे की त्या व्यवसायाकडे पाहून किंवा वैयक्तिक अडचणीकडे न पाहून तुम्ही लोकांच्या आग्रहासाठी निर्णय केलाय. लोकांच्या आग्रहासाठी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी प्रवेश केला. ओके. पण याच्यामध्ये 2029चं काही आश्वासन तुम्हाला पक्षाने दिलेलं आहे का? विधानसभेच्या उमेदवारीचं किंवा काही? बिलकुल नाही. बरं. मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एक काल या ठिकाणी मला समाविष्ट करून घेतलेले. काल सुद्धा सांगितलं, आज सुद्धा मी सांगतो की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस असतील त्यांची काल नियुक्ती झाली. ती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब असतील, आमचे सगळेच सहकारी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला प्रवेश दिला आणि मला समाविष्ट करून घेतलं. ओके. पण याच्यामध्ये जरी समजा पक्षाने तुम्हाला आश्वासन दिलं आहे, तुम्ही पक्षाला काय सांगितलंय, तुम्ही पक्षासाठी काय करणार? मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तुम्ही काय करणार? मी त्या दिवशी एका कार्यक्रमामध्ये निर्वणला कार्यकर्त्यांना सांगितलं बरं की मी भाजपमध्ये कुठलंही कार्यकर्ता म्हणून आलेलो, मी काही नेता म्हणून आलेलो नाही. बरं. मला जो पक्ष सांगेल तो मी काम करेन. बरं. ओके. मग तुमचा जो सामना आहे तो विद्यमान आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी आहे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी आहे. या दोघांच्या टक्करीमध्ये तुमचा निभाव कसा लागला, तुमचा आणि भाजपला देखील? निभाव पक्षाने जर आम्हाला सांगितलं तुम्ही 2019ला लढायचं तर पक्षाने आदेश दिला तर मी लढणार. तर त्याच्या जिल्हा परिषद तुमचा काय परफॉर्मन्स आता सगळे कार्यकर्ते जे आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत सगळे किंवा भारतीय जनता पक्षाचे जे जुने सहकारी त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये घराघरापर्यंत भाजप या ठिकाणी पोहोचवलेला. आमचे तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी तेजस्वी
देवपती असतील, किरण गांगोटे असतील, राजकुमार जठार असतील, रामजी शिंदे, रामजी आजबेसर असतील, हे 4 अध्यक्ष आहेत. अतिशय ते संघटन पातळीवरती अतिशय त्यांचं काम चांगलं त्यांनी काम केलं. ते सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही सगळीजण मंडळी चांगल्या पद्धतीने सामोरे जाणार आहे. पण परत तुमचं जसं 2024 साली झालं, तुम्हाला खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार परिषदेमध्ये तीच होणार होती. पण अचानक हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केला आणि तुम्हाला पक्ष राहण्याचा पर्याय निवडावा लागला. बरोबर. याच नंतर पुन्हा हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आल्यानंतर तुम्ही काय करणार? भारतीय जनता पक्षाचा जो काही नेत्यांचा निर्णय असेल पक्षाचा तो आम्हाला मान्य असेल. अच्छा, कोणी जरी पक्षामध्ये आलं तरी तुम्ही काय नंतर परत बघा तिथं आता नंबर लागणार नाही, काय वेगळी भूमिका घेणार नाही. भारतीय जनता पक्ष जो सांगेल कार्यकर्ता म्हणून मी त्याचं पालन करणार. आता तुम्ही पण इकडे आले, हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, अजित पवारांचा आमदार आहे. तर या ठिकाणी 2 याच्यामध्ये भाजप सारख्याची ताकद ग्रामीण भागामध्ये इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी पण आजमावून पाहिजे, त्यांना यश मिळालं नाही कमळ चिन्हावरती. तर भाजपची ताकद खरंच इंदापूरमध्ये आहे का? आणि ती काही फरक पडेल का? 100% भाजपाची ताकद हे लोकांना या ठिकाणी खूप मोठा आता जवळपास 45,000 सभासद भारतीय जनता पक्षाचे आता सध्या आहे इंदापूर तालुक्यात. बरं. या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विधानसभा सुद्धा 2 या ठिकाणी लढले होते, त्यांना सुद्धा मताधिक्य त्यांनी चांगलं मिळलं होतं. माऊली चौरे म्हणून होते शेळगावचे, तेही विधानसभा लढवले होते, त्यांनाही मताधिक्य या ठिकाणी चांगलं मिळालं होतं. मला वाटतं 19 हर्षवर्धन पाटील या ठिकाणी त्यांचाही मताधिक्य. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय जनता पक्षाला विचाराला मानणारा कार्यकर्ता इंदापूर तालुक्यामध्ये आता निश्चित ऑलरेडीच आहे. त्यामध्ये कशी आपल्याला वाढ करता येईल आणि घराघरामध्ये कसा पक्ष आपल्याला पोहोचवता येईल हे ते काम आम्ही तन आणि पूर्ण मनापासून या ठिकाणी करणार आहे. तुम्ही स्वतः आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहात, कारण तुमचं सभापती म्हणून तुम्ही काम पाहिलं होतं आणि लोक इंदापूरचा इतिहास पण आहे, जिल्हा परिषदला गेल्यानंतर लोक आमदार म्हणून काम होतात असा इतिहास आहे. तर त्याची परत इच्छा आहे की जिल्हा परिषद तुम्हाला सांगितलं शेवटी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांना मानपान देणारा पक्ष, कार्यकर्त्यांना पुढं उभा करणारा पक्ष. आता जो पक्ष कार्यकर्त्यांना संधी देईल जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, नगरपालिकेला नगरसेवक म्हणून कार्यकर्ता म्हणून त्यांना विजयी करण्याचं काम आम्ही सगळेजण मंडळी म्हणून करा. तुम्ही स्वतः उभे राहणार नाही म्हणजे एक तर आपण मी तुम्हाला आता सांगितलं कार्यकर्ता म्हणून जे आता नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही विजयीच करणार आहोत. राहुल कुलेंचं नाव तुम्ही पक्षप्रवेशाच्या वेळी घेतलेलं होतं. राहुल कुलेंनी की तुम्हाला काय सल्ला दिला होता? कसं आहे, दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुल राजपूत यांचे आणि आमचे परिवाराचे ऋणानुबंध वर्षापासून आमचे आहेत. म्हणजे आणि ते अखंडपणे दुसऱ्या पिढीतील अण्णा असताना त्यांची ऋणानुबंध होते आणि आज आमचे माझे आणि दादांचे ऋणानुबंध नेहमीच मैत्रीच्या स्वरूपामध्ये आम्ही 25-30 वर्षापासून एकत्र आहे. आणि दादांना जेव्हा आम्ही कार्यकर्ते सांगितलं की अशा पद्धतीने या ठिकाणी ते करतात तेव्हा दादांची माझी चर्चा झाली. दादांनी मला सांगितलं की आपल्याला तुमचा फ्युचर आहे, लोकांची जर कामं करायची असेल आणि आज जो महाराष्ट्र सगळ्या दृष्टीने म्हणजे आयटी क्षेत्र असू द्या, रस्ते असू द्या, पाणी असू द्या, वीज असू द्या, शिक्षण असू द्या, ही देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये प्रगती होत आहे हे जर आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये जर ही विकासाची कामं लोकांना बनवून आणायची असतील तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही असं मला त्या ठिकाणी पटवून दिलं. ते देखील आम्हाला मान्य या ठिकाणी ऑलरेडीच मान्य आम्हाला या ठिकाणी बोलतो आणि मग आम्ही त्या पद्धतीने पुढे गेलो. देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमची किती वेळा भेट झाली? आदरणीय भाऊंची देवेंद्र भाऊंची माझी जवळपास 6 वेळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भेट त्यांनी मला तुम्हाला काय आश्वस्त केलं? जेव्हा मी या ठिकाणी मुंबईला आम्ही भेटलो त्यावेळेस आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यानंतर मला त्यांनी सांगितलं काय चाललंय काय नाही, काय नाही, छान
तर त्यांनी मला सांगितलं की तू चांगला लढला, चांगली मतं पडली, पण आता कुठेतरी तू समाविष्ट हो, नक्की प्रवाहात तू येणं गरजेचं आहे. बरं. त्या माध्यमातून आपल्या तालुक्याला जी काही विकास कामाला गती काय द्यायची असेल, काय लागेल, आम्ही 100% ताकद तुझ्या मागे या ठिकाणी उभा करू, असं मला त्यांनी आश्वासन या ठिकाणी केलं. आणि मी म्हणलं त्यांना ठीक आहे, मला 2 दिवस तुम्ही वेळ द्या, कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करू साहेब म्हणून घेतो. त्यांनी सांगितलं तुम्ही किती तासामध्ये निर्णय घेतला? मी साधारण मग आलो, आम्ही आल्यानंतर मग सगळे कार्यकर्ते सगळे सहकारी बसलो, सगळ्यांना विचारात घेतलं आणि त्यांचा कल हाच होता की आपल्याला जर इथं इंदापूर तालुक्यात जलम सुगम करायचा असतो तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही. आणि सगळ्यांच्या आग्रहामध्ये आम्ही निर्णय एक 8 दिवसांनी घेतला. तर शेवटी प्रवीण भैया म्हणे, प्रवीण भैया ज्या पुढच्या वाटचालीला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच या एकदा वारंवार भेटत राहूया. थँक्यू. नमस्ते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.